हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कशा आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा मस्त असा गाजराचा हलवा बनवतोय. खूप वेळेला तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये ताटात हलवा बघितलेला, पण अजून रेसिपी शेअर केलेली नव्हती. आणि त्याच्यासोबतच काय व्हायचं, की एकतर मी ज्यावेळेस मला वेळ भेटेल ना, त्यावेळेस हलवा बनवायची आणि त्याच्यामुळे काही शूट झालेलं नव्हतं. आज पण लाईट गेलेली होती, पण म्हटलं आज बनवायचाच. तर गाजरं अशी फ्रेश घ्यायची आणि खूप जाडसर नाही घ्यायची, कारण जाड घेतली ना तर मधला जो पार्ट आहे ना तो खूप निब्बर असतो आणि तो काढून टाकावा लागतो किंवा मग तो असं शिजायला वेळ लागतो. त्याच्यामुळे अशी थोडीशी पातळसर आणि लांब लाल असे गाजरं घ्यायची. साल काढलेले आहे आणि साल काढल्यानंतर परत एकदा मी धुवून घेतली. त्याच्यानंतर मी आता खिसत आहे. ही छोटी जरी खिसणी असली ना तर याने खूप पटपट गाजरी खिसली जातात. 1 किलो गाजर एक 5 ते 10 मिनिटांमध्ये होतात. आणि कोणतीही शॉर्टकट जी पद्धत आहे की नाही, कुकरमध्ये शिजवा, परत त्याला मॅश करा, परत ते तेवढा सगळा कुटाणा करेपर्यंत की नाही एवढी गाजरं किसून होतातच आणि एकदम फ्लोमध्ये प्रोसेस होऊन जाते. त्याच्यामुळे मी कोणत्याही पद्धतीकडे अजिबात नाही का इकडे-तिकडे न करता सेम अशीच करते आणि मला हेच सोपं वाटतं. आणि असंच केल्यामुळे ते आपल्या हाताखाली पण पडलेलं असतं आणि खूप छान होतं मग. तर बघा कढईमध्ये तूप टाकलेलं आहे 2-2.5 चमचे आणि त्याच्यात मी सगळे जो किस आहे की नाही गाजराचा तो टाकलेला आहे. थोडंसं हलवून घ्यायचं. जोपर्यंत थोडंसं सॉफ्ट होत नाही ना तुपामध्ये तोपर्यंत असं हलवून घ्यायचं बघा. असं थोडंसं कमी पण दिसतं नंतर. इकडे दूध छान तापलेलं आहे सकाळी आणि 1.5 लिटर दूध असतं ना दररोजचं. तर थोडंसं मी ठेवणार आहे. एक 2-3 कप एवढं, कारण की संध्याकाळी चहाला वगैरे लागतं. पण कालचं दूध मी शिल्लक ठेवलेलं होतं अर्धा लिटर आणि साईसहित मग एकंदरीत 2-3 लिटरची साई पण असते. आणि एवढं दूध टाकते. 1 किलो गाजरासाठी ना जवळ-जवळ 1.5 लिटर मी दूध टाकते. थोडंसं ना हे आटायला उशीर जातो बरं का. पण हे आटून ज्यावेळेस हलवा बनतो ना, तो खूप टेस्टी बनतो. कारण की हे दूध पूर्णपणे गाजरामध्ये मिक्स होत शिजत आटतं ना, त्याच्यामुळे छान लागतं खायला. कोणताही मावा मिक्स करण्यापेक्षा मी असंच करते. 1 दिवसाचं दूध थोडंसं शिल्लक ठेवायचं किंवा मग 2 दिवसाची साय ठेवायची. छान हलवायचं. 1 तास लागतो, वेळ जातो बरं का थोडंसं, पण एवढा भारी होतो ना असा हलवा, मला तर खूप आवडतो. आणि इकडे मी बदाम आणि काजूच टाकते. दुसरं ड्रायफ्रुट्स पण टाकत नाही. हेच आवडतात आमच्याकडे. तर माझ्याकडे जी विळे आहे ना ती खूप कार आहे. जसं पान असतं की नाही पात्याचं पान म्हणजे कसं काय म्हणतात त्याला बघा. खूप कार आहे ती. सहज खोबरं वगैरे पण त्याने कट होतं आणि मला ती सवय झालेली आहे. त्यानेच मी असे मस्त बदाम कट करते उभे आणि खूप असे आकर्षक दिसतात आणि काजूचे फक्त 2 भागच केलेले आहेत. एवढं सगळं करून घेतलेलं आहे. तोपर्यंत बघा दुधाचं जे प्रमाण होतं ना ते पूर्ण आटत आलेलं आहे आणि त्याच्यानंतरच मग आता आपल्याला साखर टाकायची आहे. तर 1 किलो गाजरासाठी 1 वाटी मी साखर टाकते. जवळ-जवळ 200 ग्रॅम एवढी ना साखर लागते आणि बरोबर होते. खूप गोडही होत नाही आणि खूप असं एकदम सपकही लागत नाही. खूप छान होतं असा गाजराचा हलवा. साखर टाकल्यानंतर परत हे जे मिश्रण आहे ना थोडंसं पातळसर होतं. अगोदर मी जो स्पॅच्युला वापरलेला तो साईडला लागू नये वगैरे म्हणून. पण शेवटी काय होतं ना, खाली चिटकण्याची शक्यता असते. त्यावेळेस मग मी चमचा घेतलेला आहे मोठा आणि परत साखर टाकल्यानंतर कलर छान येतो. थोडं जरी पातळ झालेलं असलं की नाही, हे चांगलं परत मिक्स करत कंटिन्यू हलवावं लागतं, नाहीतर मग खाली करपण्याची शक्यता असते. आणि पूर्ण त्याचं पण ज्यावेळेस ओलसर किंवा पाणी बनतं की नाही, ते आटत आल्यानंतरच मग आपल्याला दुसऱ्या साईडला मी तुपामध्ये अगोदर मी खूप जास्त तूप नव्हतं टाकलं, कारण की मला परत तुपातच ह्या गोष्टी परतायच्या होत्या म्हणून. मग नंतर 2-3 चमचे तुपात मी छान हे सगळे काजू, बदाम बघा मस्त असे फ्राय केलेले आहेत. असेच न टाकता तुपात फ्राय केल्यानंतर एवढी छान टेस्ट येते ना, तर तुम्ही असं करून बघा. आणि आमच्याकडे विलायची जास्त आवडत नाही, त्याच्यामुळे मी गाजराच्या हलव्यात विलायची टाकत नाही. तुम्ही टाकली तरी चालेल. आणि बघा पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचं. खूप छान झालेलं आहे. तरीसुद्धा अजून एक 5-7 मिनिट मी ठेवणार आहे, कारण की अजूनही थोडासा पातळ ओलसरच आहे. पण अगोदर टेस्ट करून घेते. एवढा छान झालेला होता ना आणि गाजराचा हलवा गरम-गरम खायला खूप टेस्टी लागतो. ज्या दिवशी बनतो ना, तर त्या दिवशीची टेस्ट तर अजूनच भारी असते. तर असं लाईट जरी गेलेली असली तरीसुद्धा आणि गाजराचा हलवा करायचं म्हटलं, मला वेळ जाणाऱ्यासुद्धा रेसिपी करायला ना असं काही वाटत नाही. खूप छान उलटं मजा येते. कुकिंगची आवड नाही ना, त्याच्यामुळे भारी वाटतं काही-काही पदार्थ बनवायला तर. आणि याच प्रमाणामध्ये बघा परफेक्ट मावा बनून दाणेदार असा हलवा दिसतो. कोणताही मावा न टाकता छान असा हलवा बनलेला आहे. तर आजचा गाजराचा हलवा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि या जेवायला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.